नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप IAS अकॅडमीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की कालच MPSC राज्यसेवेचं नोटिफिकेशन आपल्या सर्वांना आपण टेलिग्रामवर विविध सोर्सेसवर बघत आहात आणि आता ही एक शेवटची संधी आपल्यासाठी राहिलेली आहे, कारण की ही 2024 ची जी परीक्षा आहे शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होणार आहे। यानंतर जो 2025 चा पॅटर्न आहे तो पूर्णपणे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह आणि मुख्य परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आणि वर्णनात्मक होणार आहे। त्यामुळे जेवढेही विद्यार्थी महाराष्ट्रभर आता MPSC ची राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे। त्याच्यामुळे आता थांबणे नाही, आपल्याला हा शेवटची संधी जी आहे याचं सोनं करायचं आहे आणि त्या अनुषंगाने नोटिफिकेशन एक आपल्याला समजून घ्यायचं आहे की सुरुवात कधी आहे। आपल्याला लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत। साधारणतः नोटिफिकेशनमध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या जनरली बरेचसे विद्यार्थी निग्लेक्ट करतात। आपण बघतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेळेवर माहीत नसतं की फॉर्म कधी निघालेले आहेत, आपल्याला कधी भरायचे आहेत, जागा किती आहेत, जागा वाढणार आहे नाही वाढणार आहेत, या बऱ्याचशा शंका आपल्या सर्वांमध्ये असतात। त्याच्यामुळे नोटिफिकेशनमधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सर्वांना कळणं फार गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आपण आजच्या या भागामध्ये आपल्या या सेशनमध्ये आपण कळून घेऊया की महत्त्वाचे मुद्दे काय आहेत नोटिफिकेशनमधले आणि साधारणतः एक जनरल नियोजन काय असलं पाहिजे आपलं इथून पुढे, कारण की साधारणतः 28 एप्रिलला ही एक्झाम होणार आहे। तर 28 एप्रिलला जर एक्झाम होत आहे तर साधारणतः इथून आपल्याजवळ जास्तीत जास्त 120 दिवस आहेत, त्याच्यापेक्षा कमी आहे 2-3 दिवस तर या पूर्ण दिवसांचं आपलं एक साधारणतः नियोजन कसं असलं पाहिजे, कारण की वर्षभर तुम्हा सर्वांनी भरपूर अभ्यास केलेला आहे। आता तुम्हाला फक्त या 120 दिवसामध्ये एक प्रॉपर डोक्याला शांततेत एक प्रकारे ठेवून आपल्या परीक्षेचं नियोजन करायचं आहे। सोबतच या 120 दिवसांमध्ये आपल्या नियोजनाला प्रत्येक विषयानुसार एक आपल्याला त्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे आणि प्रत्येक विषयाला आपल्याला किती वेळ देता येईल, त्याच्यासोबतच आपले PYQचं ॲनालिसिस झालेलं आहे का, कोणकोणते सोर्सेस आपण या वर्षभरात वाचलेले आहेत, त्याच्यामधल्या ज्या आपण नोट्स काढलेल्या आहेत त्या साधारणतः आपल्याला कशा पद्धतीने रिवाइज करायच्या आहेत, या सगळ्या बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर स्टार्टमध्ये आपण बघूया पहिले सुरुवातीला की नोटिफिकेशन काय आहे, डेट काय आहे, साधारणतः शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे, नवीन काही मुद्दे आलेले आहेत का यावर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये राज्यसेवेच्या आयोगाद्वारे टाकण्यात आलेले आहेत का, त्याच्यावर पण आपण लक्ष केंद्रित करूया आणि सोबत जी हवा सुरू आहे आता की आता आम्ही नियोजन कसं करायला पाहिजे, जागा वाढणार आहे का, कारण की साधारणतः जागा जर आता बघितल्या तर राज्यसेवेसाठी नागरी सेवेसाठी फक्त 205च जागा आहेत आणि बाकीच्या वनसेवेसाठी आणि अभियांत्रिकी ह्या टोटल अशा जागा दिलेल्या आहेत। तर ह्या 274च्या आसपास जागा भरतात। त्याच्या व्यतिरिक्त आता येणाऱ्या काळामध्ये जागा भरू शकतात का, साधारणतः आपण दरवर्षी हा ट्रेंड बघतो MPSC राज्यसेवेचा की सुरुवातीला आयोग आपल्याला स्पेसिफिक जागांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला देत असतं, त्याच्यामध्ये बऱ्याचशा जागा कालांतराने आयोगाद्वारे नमूद केल्या जातात। डिपार्टमेंटल ज्या वॅकन्सीज निघतात त्याद्वारे त्या जागा ज्या आहेत त्या वाढत चालल्या जातात। तर त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल निश्शंक राहा की जागा येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहेत। त्याच्यामुळे ही गोष्ट मनात टाकू नका की खूपच कमी जागा आहेत आणि आपण बऱ्याचदा ह्या जागा पाहूनच निराश होऊन जातो, एक प्रकारे आपल्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होऊन जातो। त्याच्यामुळे बिलकुल याबद्दल तुम्ही विचार नका करू। ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे त्यांनी कॉन्फिडंट राहायचं आहे की आम्हाला चांगल्यातले चांगली परीक्षा यावेळेस द्यायची आहे आणि ट्राय करायचं की ज्यांची ऑब्जेक्टिव्हिटीची चांगली तयारी झालेली आहे की यावेळेस आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे, दुसरा पर्याय ठेवायचाच नाही आपल्याला की मी 2025चा विचार करेल, बिलकुल नाही। त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे। तर नोटिफिकेशनमध्ये बघा साधारणतः या वर्षीचं नोटिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या आपल्याला विभागाद्वारे जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या मिळतात। एक आहे सामान्य प्रशासन विभाग, ज्याच्यामध्ये आपण राज्यसेवा म्हणतो, विविध प्रकारच्या पोस्ट आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे, DYSP असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट त्याच्यामध्ये असतात। तर त्या संवर्ग जो आहे तो एक संवर्ग आहे राज्यसेवा आयोगाने टाकलेला। दुसरा आहे म्हणजे मृदा व जलसंधारण विभाग, ज्याच्यामध्ये साधारणतः स्थापत्य अभियांत्रिकी सेवा असतात। क्लियर आहे, ह्या सगळ्या आपल्या जे विद्यार्थी त्या संवर्गाची तयारी करतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामुळे या गोष्टींबद्दल जास्त डिस्कस करण्याची गरज नाही आहे। दुसरी जी आपल्याला विभाग दिसतो तो म्हणजे महसूल व वन विभाग आणि यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र
वनसेवेच्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जातात. आता ह्या ज्या श्रेणीबद्दल जर आपण बघितलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की गट अ आणि गट ब अशा 2 प्रकारच्या पोस्ट असतात त्यामध्ये. पण आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की जागा किती आहेत यावर्षी. तर नागरी सेवा परीक्षा जी आहे, राज्य नागरी सेवा परीक्षा, त्याद्वारे ज्या भरल्या जाणाऱ्या जागा आहेत यावर्षी त्या आहेत 205. दुसरं म्हणजे ज्या अभियांत्रिकी सेवाद्वारे भरल्या जातील जागा त्या आहेत टोटल 26 जागा आणि ज्या वनसेवेद्वारे जागा भरल्या जातात त्या आहेत 43 जागा. याला टोटल जर आपण प्रॉपरली हे केलं तर 274 जागा ह्या होतात. म्हणजे साधारणतः 274 जागांची पूर्णपणे ॲड आयोगाने काढलेली आहे. आणि पुढे तो मुद्दा येईलच. आयोगाने प्रॉपरली हे नमूद केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विभागानुसार म्हणजे डिपार्टमेंटनुसार जर येणाऱ्या काळामध्ये काही वॅकन्सीज आल्या तर त्या पण याच्यामध्ये ॲड केल्या जातील. कारण की यावर्षीचे ॲड आपण बघितले तर त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टरच्या जागा, DYSPच्या जागा ह्या नमूदच नाही आहेत. इवन तहसीलदाराच्या जागा पण नाही आहेत, नायब तहसीलदाराच्या पण जागा नमूद केलेल्या नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या जागा वॅकन्सीज ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे त्या भरल्या जाणार आहेत. तर हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की जागा आहेत 274. त्याच्यामध्ये राज्यसेवेची प्रॉपर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा आहेत फक्त 205. दुसरा आपण पुढे चालूया. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुमच्यासाठी नोटिफिकेशन तर आलेलं आहे पण फॉर्म भरण्याचा कालावधी काय हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी आहेत जे यावर्षी ॲडअप झालेले आहेत राज्यसेवेसाठी आणि जीव तोडून अभ्यास करत आहेत. त्याच्यामुळे जसं डेट सुरू होऊन जाईल फॉर्म भरण्याची, बरेचसे पोरं आहेत महाराष्ट्रातले जे पटपट फॉर्म भरायला सुरुवात करतील. त्याच्यामुळे जसं आपले डेट सुरू झाली राज्यसेवेच्या परीक्षेची ॲप्लिकेशन भरण्याची, लगेच जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा लवकरात लवकर आपल्याला भरायचा. म्हणूनच आयोगाने 29 डिसेंबरला हे नोटिफिकेशन काढलं आणि आपल्याला भरण्याचा कालावधी जो आहे तो 5 जानेवारी नंतर दिलेला आहे. त्याच्यामुळे 5 जानेवारीला ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे की तुमच्याकडे प्रॉपरली जे बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपण वेळेवर करतो, जसं फोटो स्कॅन असेल, आपलं प्रोफाईल प्रॉपरली अपडेट आहे की नाही MPSC ऑनलाईनवर तो एकदा चेक करून घ्या प्रॉपरली. आपलं सिग्नेचर, आपला फोटो तो अपडेट आहे की नाही. बऱ्याचदा बरेच विद्यार्थी जुना फोटो टाकून टाकतात, मग वेळेवर ते इंटरव्ह्यूच्या वेळेस पण, व्हेरिफिकेशनच्या वेळेस पण, प्रिलिम्स आणि मेन्सच्या वेळेस प्रॉब्लेम जातो. त्याच्यामुळे त्या गोष्टी अपडेट आहेत की नाही आपल्या ह्या आपल्या याच्यावर जाऊन, वेबसाईटवर जाऊन, आपल्या प्रोफाईलवर जाऊन प्रॉपरली आपला जो व्हॅलिड ID आणि पासवर्ड आहे तो टाकून एकदा प्रॉपरली चेक करून घ्या. त्याच्यामध्ये काही अपडेशन की जी गरज आहे का, कारण की 5 जानेवारीला तुम्ही त्याच वेबसाईटवर जाऊन अप्लिकेशन ऑनलाईन करून त्याच्यावर अप्लाय करणार आहात. त्याच्यामुळे त्याच्या आधी ह्या अपडेट गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. तर साधारणतः 5 जानेवारीला दुपारी 2 वाजता हे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, दुपारी 2 वाजता. आणि साधारणतः ज्या आयोगाची कालावधी असतो भरण्याचा तो आहे 20 दिवसांचा. म्हणजे 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत. साधारणतः रात्री 12 वाजेपर्यंत हा पूर्णपणे वेळ दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हा 5 जानेवारी ते 25 जानेवारी हा कालावधी आपल्याला डोक्यात टाकायचा. या दरम्यान तुम्हाला जेवढ्या लवकरात लवकर, 25 जानेवारीची वाट बघत बसायचं नाही बिलकुल. साधारणतः 5 तारखेला आपण फॉर्म सुरू झाला, 5-6 तारखेलाच भरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते जे हवं आहे तुम्हाला सेंटर, ते तुम्हाला सेंटर प्रॉपरली टाकता येईल. क्लिअर पण, आणि जे तुम्हाला पाहिजे जवळपासचं सेंटर मिळेल. बऱ्याचदा वेळेवर आपण फॉर्म भरतो 20 तारखेनंतर आणि मग आपल्याला हवं ते सेंटर मिळत नाही आणि मग ते ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला बराचसा वेळ त्याच्यामध्ये आपला चालला जातो. बऱ्याचदा तो हॅम्पर करतो आपल्या एक्झामवर पण, कारण की ट्रॅव्हलिंग करणे, दुसऱ्या ठिकाणी राहणे आणि मग त्याचा कुठे ना कुठे परिणाम होतो. या छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला फार लक्ष द्यायचं आहे आणि ह्या गोष्टी कुठल्याही प्रकारे आपल्या एक्झामला हॅम्पर नाही करणार, या गोष्टीवर लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा की हे तर आहेच, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी पण इथे दिलेल्या आहे की कधीपर्यंत तुम्ही चलन वगैरे हे जे असतं चलान वगैरे याच्याद्वारे जे आपल्याला बँकेचं आपण चलान वगैरे हे करतो तर त्याच्याद्वारे आपण कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतो. तर साधारणतः 5 जानेवारी ते 25 जानेवारी हे आपल्याला डेट लक्षात घ्यायचे. दुसरं म्हणजे आता बघा मुख्य परीक्षेचे पण कालावधी आयोगाने नोटिफिकेशनमध्येच टाकलेले आहेत. आता यावर्षीच्या प्रिलिम्स देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक फायदा आहे असा की आतापर्यंत ज्या एक्झाम व्हायच्या त्याच्यामध्ये एवढा सारा कालावधी नाही मिळायचा विद्यार्थ्यांना. साधारणतः 4.5 ते 6 महिन्याचा कालावधी मिळायचा प्रिलिम्स नंतर मेन्सच्या दरम्यान. साधारणतः जर एप्रिल मे मध्ये एक्झाम व्हायची तुमची तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तुमची मेन्स व्हायची.
पण आता आयोगाने तुम्हाला 2-2.5 महिने आणखी जास्त दिलेले आहे. त्याच्यामुळे तुमची प्रिलिम्स जरी 28 एप्रिलला होणार असेल, साधारणतः तिथून तुमची जी मेन्स आहे राज्यसेवेची ती लक्षात घ्या, ती राज्यसेवेची मुख्य परीक्षा होणार आहे तुमची 14 ते 16 डिसेंबरच्या दरम्यान. म्हणजे बराचसा वेळ आहे तुमच्या सर्वांसाठी, कारण की ही एक मोठी संधी आहे. त्याच्यामुळे प्रिलिम्सवर प्रॉपर फोकस करायचं तुम्हाला. प्रिलिम्स जर तुमची निघाली ना यावर्षी, तर मेन्ससाठी तुम्हाला ॲम्पल अमाऊंट ऑफ वेळ मिळालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा मेन्सची तयारी पण नाही झालेली आहे, बरेचसे विद्यार्थी जे असतील जे आता पहिल्यांदा एक्झाम देत असतील हे ऑब्जेक्टिव्हिटीवाली, आणि त्यांच्यासाठी पहिल्यांदा एक्झाम ऑब्जेक्टिव्हवाली असणार आहे आणि 2025 ते त्यांच्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह पण पहिल्यांदाच असणार आहे. त्याच्यामुळे हे जे पहिल्यांदा देणारे जे विद्यार्थी आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचं प्रॉपर नियोजन येणाऱ्या काळामध्ये करायचं आपल्याला. आणि प्रिलिम्स जर आपली एकदा निघाली ना, प्रॉपर जो कट ऑफ आहे, मागचा कट ऑफ आपल्या सर्वांना माहीत आहे 106 पर्यंत कट ऑफ गेला होता. यावर्षीचा पण कट ऑफ साधारणतः 110 पर्यंत जाण्याची चान्सेस आहेत. म्हणजे आपल्याला नियोजन करताना अभ्यासाचं हे करायचं आहे की साधारणतः आपल्याला 110+ मार्क्स मिळालेच पाहिजे, त्याच्या खाली आपण गेलो नाही पाहिजे, कारण की आयोग त्याच्या खाली तर कट ऑफ काढणं फार मुश्किल आहे. त्याच्यामुळे रियालिटी जी आहे, वास्तविकता आहे, त्याला आपल्याला समोर ठेवायचं आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला तयारी तर करायचीच आहे. त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणारच आहोत. पण या गोष्टी पर आपल्याला लक्षात घ्यायचं की आपल्याकडे डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा होणार आहे, त्याच्यामुळे ॲम्पल अमाऊंट ऑफ टाईम आहे. अभियांत्रिकी सेवावाले जे विद्यार्थी असतील, जे पूर्वपरीक्षा कंबाईनली ही देतील, त्यांच्यासाठी पण मुख्य परीक्षा जी आहे ती असणार आहे 23 नोव्हेंबरला. त्यांच्यासाठीही व्यवस्थित वेळ दिलेला आहे मुख्य परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. वनसेवेची जी मुख्य परीक्षा होणार आहे 2024च्या अनुषंगाने, ती पण तुमची प्रिलिम्स जी मेन्स, राज्यसेवेची प्रिलिम्स नंतर जी मेन्स होणार आहे 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर, त्याच्यानंतर ही होणार आहे. क्लिअर आहे. पण कारण की बरेचसे राज्यसेवा मुख्य परीक्षा देणारे बरेचसे काही % विद्यार्थी वनसेवेसाठी पण असतात. क्लिअर आहे. पण तर ते पण विद्यार्थी, त्यांनाही बराचसा तो जो मधला वेळ आहे रिव्हिजनसाठी तो पण मिळेल. साधारणतः जो 7-8 दिवसाचा वेळ आहे तो तुमच्यासाठी रिव्हिजनचा राहील. ठीक आहे. तर ही महत्त्वाची बाब होती जी आपल्याला नोटिफिकेशनद्वारे थोडीशी लक्षात घ्यायची होती. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी सर्वांना माहीत असतात की शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणत्या पोस्टसाठी कुठल्या पद्धतीची पात्रता आपल्याला दिलेली आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या असतात, ज्या आपल्याला डिटेलमध्ये ह्या दिलेल्याच आहे. याच्यामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहीतच असतात. जसं शैक्षणिक पात्रता म्हणून आपल्या सर्वांना, जे न्यू कमर्स आहेत त्यांना तरी ही कळाली पाहिजे गोष्ट, जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना तर ऑलरेडी माहीत असते की वयोमर्यादा जी आहे ती एक महत्त्वाची बाब आहे. बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट समजत नाही की बऱ्याचशा नवीन विद्यार्थ्यांना कळत नाही की मी अपियर होऊ शकतो का, मग मुख्य परीक्षेच्या दौरान माझं जे एज आहे ते प्रॉपरली पूर्ण होत आहे की नाही होत आहे. कारण की आयोग तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्याचा कुठला चान्स सोडत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की शिथिलता नाही आता सध्या, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने थोडंफार कन्सिडरेबल होतं डॉक्युमेंटेशनच्या दौरान, परंतु आता आयोगाचे स्ट्रिक्ट निर्णय आहेत सगळे की तुम्ही वयोमर्यादेनुसार जर पात्र असाल तरच तुम्हाला परीक्षेत बसता येईल, अदरवाईज बसता येणार नाही. त्याच्यामुळे त्या डेटनुसार आपलं वय बसतं की नाही त्या अनुषंगाने तुम्हाला मुख्य परीक्षा येईपर्यंत आपलं ते डिग्री जे असेल ते पूर्ण मिळत असेल का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. एज पूर्ण होणार आहे का आपलं, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या जे न्यू कमर्स आहेत जनरली. आणि याच्यामध्ये बघा किमान वय आपल्या सर्वांना माहीत आहे की किमान अमागास आणि मागासवर्गीय जे आहेत त्या सर्वांसाठी 18-19 हे एक वय ठेवलेलं आहे. अराखीवसाठी मॅक्झिमम एज आहे 38 आहे. मागासवर्गीय जे आहे, अनाथ वगैरे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 43 आणि 43 ठेवलेलं आहे. अराखीव खुला वर्गासाठी म्हणजे जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतात त्यांच्यासाठी जे वय आहे ते 43 आहे. मागासवर्गीय जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण, त्या प्रवर्गातले अनाथ विद्यार्थी, त्या वर्गातले विद्यार्थी पण आकस्मिक दुर्घटना या अनुषंगाने चर्चेत त्यांच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्या अनुषंगाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण मॅक्झिमम एज 43 आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक जी कॅटेगरी आहे किंवा आणीबाणी इमर्जन्सी आणि अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी जे असतील, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी पण अराखीव आणि एक खुला एक गट आहे त्याच्यामध्ये 43 वय आहे. आणि मागासवर्गीय जे आहे त्यांच्यासाठी पण 43 ठेवलेलं आहे. आणि दिव्यांग जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 45 हे मॅक्झिमम एज आहे. तर हे आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला आपला एक एज क्रायटेरिया माहीत असलं पाहिजे. मिनिमम आहे 18-19 पासून ते 45 पर्यंत. क्लिअर आहे. पुढे आपण जाऊया. आता बघा, शैक्षणिक अर्हतेनुसार बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं. साधारणतः राज्यसेवेसाठी सामान्य जी शैक्षणिक अर्हता आहे ती म्हणजे तुमची पदवी प्राप्त तुम्ही कुठल्याही विद्यापीठाचे
एक विद्यार्थी असावे. ठीक आहे. सो पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे, पदवी आपली पूर्ण असणं गरजेचं आहे. तर राज्यसेवेसाठी मिनिमम क्रायटेरिया तो आहे की तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे. परंतु जे बाकीच्या काही स्पेसिफिक पोस्ट आहेत त्याच्यासाठी राज्यसेवेद्वारे किंवा आयोगाद्वारे MPSCद्वारे एक स्पेशल क्रायटेरिया ठेवलेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल सहाय्यक संचालक किंवा महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट जो एक पोस्ट असते त्याच्यासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे स्पेसिफिक क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल या पोस्टसाठी बघा सांविधिक विद्यापीठाचे किमान 55% वाणिज्य शाखेची, ध्यान द्या. तर या गोष्टीवर आपल्याला लक्षात ठेवायचं की वाणिज्य शाखेची पदवी, स्नातक पदवी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हे जर नसेल तर दुसरी एक ऑप्शनल हे आहे की तुमच्याकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. सांविधिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी असू शकते तुमच्याकडे, यांनी पोस्ट ग्रॅज्युएट असू शकते, किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यप्राप्त संस्थेतून वित्त व्यवसाय प्रशासन हा पण एक एज्युकेशनल क्रायटेरिया असू शकतो ज्याद्वारे. तर ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचा क्रायटेरिया दिलेला आहे, हे जे विद्यार्थी आहेत ते पर्टिक्युलरली या सेवेसाठी पात्र ठरू शकतात. दुसरं आहे उद्योग उपसंचालक. ही एक पोस्ट असते जी गट अ ची पोस्ट असते. त्याच्यामध्ये बघा सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांशी गटांशी जी संलग्न असलेली वास्तुविद्या, नगररचना विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी असणं गरजेचं. म्हणजे सिम्पली इथे सिव्हिल इंजिनिअरिंगचं दिलेलं आहे. आणि विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी, अशा पद्धतीचं त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे. तर हे राज्यसेवेमध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे वनसेवेमध्ये. जे वनसेवेसाठी अपियर होत आहे त्या विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असते की सायन्स बॅकग्राऊंड आपलं असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये बघा सहाय्यक वनरक्षक पदाकरिता वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, जिओलॉजी ज्याला आपण म्हणतो, गणित असेल, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र ज्याला आपण ॲनिमल हजबंड्री वगैरे म्हणतो, किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर ते विद्यार्थी असणं गरजेचं आहे. याला पण एक स्पेसिफिक क्रायटेरिया आहे. वनक्षेत्रपाल पदाकरता पण एक स्पेसिफिक क्रायटेरिया इथे दिलेला आहे जो इथे तुम्हाला दिसतोय. पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी लक्षात घ्या, मान्यता प्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी असणं गरजेचं आहे. ज्या ज्या सेवेसाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या त्या सेवेतली तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात घ्यायचा तुम्हाला. बाकी ही वनसेवेसाठी एक स्पेशल क्रायटेरिया दिलेला आहे. या मुद्द्यावर आता आपल्याला डिस्कस करण्याची काही गरज नाही आहे. ते तुम्हाला मुख्य परीक्षेच्या दौरान बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत असते की आपल्यासाठी फिजिकल क्रायटेरिया काय असणं गरजेचं आहे. वनसेवेसाठी असेल, बाकीच्या ज्या पोस्ट आहेत जसं DYSP पोस्ट असते त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक अर्हता ठेवलेली आहे. तर ती नंतर डिस्कस होण्याची गोष्ट आहे. ती सध्या आपल्याला त्या गोष्टीवर डिस्कस करायचं नाही आहे. परंतु आयोगाला एक नोटिफिकेशनमध्ये त्या सगळ्या बाबी लक्षात आणून देणं विद्यार्थ्यांच्या फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे ही बाब इथे नमूद केलेली आहे. निवड प्रक्रिया बघा, आता आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यसेवेने जो पॅटर्न लक्षात घेतला आपल्या 2025च्या अनुषंगाने, तर मागच्या 1-2 वर्षापासून आयोगाने जो पॅटर्न चेंज केला ज्याच्यामध्ये पूर्व परीक्षा जी आपली ती त्याच्यामधला जो CSAT पेपर आहे तो क्वालिफाईंग करून टाकलेला आहे. म्हणजे 33% जो UPSCचा पॅटर्न आहे तो MPSCने पण लागू केलेला आहे. त्याच्यामध्ये 33% म्हणजे 66 मार्क्स आपल्याला 200 पैकी काढावं लागतात. आणि जो कट ऑफ आहे तो आपला पूर्व परीक्षेचा जो सामान्य अध्ययनाचा पेपर 1 वर लागणार आहे. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. मुख्य परीक्षेचा पण इथे दिलेला आहे. मुख्य परीक्षेचा क्रायटेरिया आपल्या सर्वांना ऑलरेडी माहीत आहे. पूर्व परीक्षा जी आहे ती बघा 400 गुणांची होणार आहे आपली. 200 मार्काची आपली सामान्य अध्ययनाचा पेपर 1 होणार आहे आणि 200 गुणांसाठी आपला CSAT होणार आहे जो आपला क्वालिफाईंग आहे. मुख्य परीक्षा बघा, आता पूर्व परीक्षा तर कंबाईन होईल, परंतु मुख्य परीक्षा जी आहे ती संयुक्त पूर्व परीक्षा झाल्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा ठेवलेली आहे. तर राज्यसेवेसाठी 800 गुणांची असते, हे सगळ्यांना माहीत आहे आपल्याला. दुसरं म्हणजे अभियांत्रिकी सेवेसाठी 400 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे आणि जी वनसेवा आहे त्याच्यासाठी पण 400 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे. मुलाखतीचे गुण जे आहे राज्यसेवेमध्ये लक्षात घ्या 100 गुणांची मुलाखत होते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु जी अभियांत्रिकी आणि वनसेवा आहे त्याच्यामध्ये मुलाखत जी असते ती 50-50 गुणांची असते साधारणतः. तर हा एक क्रायटेरिया आपल्याला लक्षात घ्यायचा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जो नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे. पुढे आपण लक्षात घ्या की
कागदपत्रे वगैरे इथे दिलेले आहे सगळे, की जे आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि याचा प्रॉपरली फॉन्ट दिलेला आहे. मगाशी जो मुद्दा मी लक्षात आणला तुमच्या, की आता जो 5 जानेवारीपर्यंतचा आपला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे की आपल्याकडे जे फोटो आहे, सिग्नेचर आहे, जे तुम्ही स्कॅन करून ठेवलेलं आहे, ते डॉक्युमेंट जे आहेत जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत प्रॉपरली, कास्ट सर्टिफिकेट असेल वगैरे, डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, जे काही तुम्हाला अपलोड करायला आयोगाने सांगितलेलं आहे प्रोफाईल अपडेट करताना, त्याच्यामध्ये ज्या बाबी आपण अपलोड करतोय त्याचा साईज दिलेली आहे. आता ही साईज तुम्हाला प्रॉपरली मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा पेंटमध्ये जाऊन ती प्रॉपरली सेट करायची आहे. त्याचे डायमेन्शन्स तेवढी KB असली पाहिजे. वेळेवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ही गफलत होऊन जाते की आपण फॉर्म भरतो, एक तर तो उशीरच करतो पहिले तर, आणि उशीर केल्यानंतर ज्या दिवशी आपण फॉर्म भरतो त्या दिवशी आपले डॉक्युमेंटच अपलोड होत नाही. बऱ्याचदा फोटो आणि सिग्नेचरच अपलोड होत नाही. त्याच्यामुळे आधीच त्याचे जे साईज आहे ते प्रॉपरली आपल्याकडे स्कॅन करून ठेवून द्या, तुमच्या पेनड्राईव्हमध्ये त्याला सेव्ह करून ठेवून द्या, जेणेकरून जिथेही तुम्ही फॉर्म भरायला जात आहे तुमच्या पेनड्राईव्हमध्ये ते असतील सगळे डॉक्युमेंट्स. ठीक आहे. आता बघा, महत्त्वाची मुद्दा म्हणजे जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की जे प्रोफाईल तुम्हाला अपडेट करायचं आहे किंवा जे नवीन विद्यार्थी ज्यांना प्रोफाईल तुमचं बनवायचं आहे, तर ते तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे mpsconline.gov.in. हे तुम्हाला सर्च करायचं आहे. याच्यावर ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी प्रोफाईल असतील ते अपडेट करायचे आहेत. त्यांना लोकांना ज्यांचे प्रोफाईल आतापर्यंत नसतील बनलेले त्यांनी न्यू प्रोफाईलमध्ये जाऊन प्रॉपरली रजिस्ट्रेशन करून न्यू प्रोफाईल आपला बनवायचा आहे. आणि लक्षात घ्या की जेव्हा प्रोफाईल बनवाल ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी ठेवाल, जेणेकरून तुम्हाला वेळेवर ते प्रोफाईल प्रॉपरली तुम्हाला अपडेट करता येईल किंवा ती प्रॉपरली प्रोफाईल तुमची भरता येईल. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची बाब आहे जी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आता बघा, दुसरा मुद्दा म्हणजे फीज काय आहे हे आपल्याला बऱ्याचदा लक्षात येत नाही. अमागास जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 544 जी आयोगाने फीस ठेवलेली आहे. मागासवर्गीय जे विद्यार्थी आहे, ज्याच्यामध्ये अनाथ आहे, दिव्यांग आहे, OBC आहे, बाकीचे जे दुर्घटनाग्रस्त विद्यार्थी आहेत, या सगळ्यांसाठी जी फीज आहे ती ठेवलेली आहे 344. ही आपल्याला ऑनलाईन पण पे करता येईल किंवा चलनद्वारे पण आपल्याला पे करता येऊ शकते. ही आपल्याला बाब लक्षात ठेवायची आहे. आणि शुल्क कुठल्याही प्रकारे परताव्यासाठी म्हणजे नॉन रिफंडेबल इन नेचर आहे ते. ठीक आहे. आता ह्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आता आपण लक्षात घेऊया ते म्हणजे पोस्ट काय काय आहेत. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला या नोटिफिकेशनमधून हायलाईट करायचा आहे. तो म्हणजे बघा, जसं मी सुरुवातीलाच नमूद केलं की यावर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये जे 205 जागा राज्यसेवेच्या नागरी सेवेसाठी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये DYSP असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, यांच्या पोस्ट दिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे त्या येणाऱ्या काळामध्ये तर हमखास वाढणार आहेतच किंवा नमूद केल्या जातीलच आयोगाद्वारे. सगळ्यात पहिली पोस्ट जी दिलेली आहे ती उपमुख्य कार्यकारी अधिकारी DYCO ज्यांना आपण म्हणतो, ती गट अ उच्च श्रेणीवाली पोस्ट आहे ती. त्या 205 मध्ये 27 जागा दिलेल्या आहेत. तर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला लक्षात ठेवायचे की माझ्या कॅटेगरीनुसार माझ्यासाठी किती पोस्ट आहेत. क्लिअर. तर ह्या दुसरी पोस्ट दिलेली आहे ती सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, ज्याचा आपण स्पेशल क्रायटेरिया मगाशीच बघितला, तर त्याच्यासाठी साधारणतः 40 पदे आहेत. क्लिअर. दुसरं आता बघूया की सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी जे आहेत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ICDS ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये पण श्रेणी 2 आणि गट अ ची ही पोस्ट असते. तर त्याच्यासाठी साधारणतः 3 पोस्ट आहेत. ठीक आहे. उद्योग उपसंचालक तांत्रिक गट जो असतो त्याच्यासाठी 7 पदे दिलेली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त गट अ ची जी पोस्ट असते त्यासाठी 2च पोस्ट आहेत. त्यानंतर मंत्रालयीन विभागातील जे कक्ष अधिकारी असतात ज्यांना आपण सेक्शन ऑफिसर म्हणतो, त्याच्यासाठी गट ब ची जी पोस्ट असते त्याचे साधारणतः 19 पदे दिलेली आहे. सहाय्यक गट विकास अधिकारी जे असतात, गट ब ची जी पोस्ट असते त्यांच्या 21 पदे दिलेली आहे आयोगाने. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क जे असते, गट ब ची पोस्ट आहे, त्याचे 1च पोस्ट आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता किंवा मार्गदर्शन अधिकारी जी असते, जी की एक नवीन पोस्ट आहे, त्याच्यासाठी गट ब साठी ज्या पोस्ट आहेत त्या साधारणतः 3 आहेत. सरकारी कामगार अधिकारी जे आहे त्याच्यासाठी गट ब च्या 2 पोस्ट दिलेल्या आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, स्टॅटिस्टिकल ऑफिसर ज्याला आपण म्हणतो, संशोधन अधिकारी जे असतात किंवा गृह प्रमुख किंवा प्रबंधक जे असतात, साधारणतः रजिस्ट्रार ज्यांना आपण म्हणतो, गट ब च्या साधारणतः 4 पोस्ट दिलेल्या आहेत. आणि निरीक्षण अधिकारी असतात, गट ब च्या साधारणतः 76 पोस्ट आहेत. ह्या आपल्याला लक्षात घ्यायच्या. तर ह्या राज्यसेवेद्वारे भरल्या जातील. आपल्या आपल्या क्रायटेरियानुसार आपल्याला लक्षात घ्यायचं की माझ्या कॅटेगरीमध्ये किती पोस्ट आहेत. ठीक आहे. महाराष्ट्र वनसेवेचे एकूण पदं जसं आपण मगाशीच नमूद केलं 43 पोस्ट आहे, ज्याच्यामधले
पहिली असते गट अ ची पोस्ट असते, ज्याला आपण सहाय्यक वनसंरक्षक म्हणतो, साधारणतः 32 पोस्ट आहेत. आणि वन क्षेत्रपाल जी गट ब ची पोस्ट असते त्याच्यासाठी साधारणतः 11 पोस्ट आहेत. अशा टोटल 32 आणि 11 अशा 43 पोस्ट वनसेवेद्वारे भरल्या जाणार आहेत. आणि जी तिसरी संवर्ग आहे ज्याच्यामध्ये अभियांत्रिकी जो दिलेला आहे, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, जो मृद आणि जलसंधारण विभागाच्या अंतर्गत येतो, साधारणतः 26 पोस्ट दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये बघा उपविभागीय जलसंधारण अधिकारी जी स्थापत्यमधली गट अ ची पोस्ट असते त्याच्यासाठी 6 पदं दिलेली आहेत तिथे. आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्यमधलीच गट ब ची पोस्ट असते त्याच्यासाठी साधारणतः 20 पदे दिलेली आहेत. तर अशा पद्धतीने साधारणतः ही डिटेलमध्ये तुम्हाला ॲड दिलेले आहेत. हे बाकीचे जे आहेत आपापल्या शासन आदेशानुसार दिव्यांगांचे प्रकार वगैरे दिलेले आहेत. आता आपण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो जो डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे की आत्ता आपल्याला थोडंसं नियोजन बघायचं आहे. कारण की जसं मी नमूद केलं की आपल्याला नोटिफिकेशनवर ह्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्याच आहेत. आता आपल्याला नियोजन काय, तर आता साधारणतः बघा आपल्याकडे नियोजन करण्याच्या अनुषंगाने 120 दिवस आहेत साधारणतः, ते पण फार कमी आहेत. साधारणतः जर आपण प्रॉपरली कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः ते 116-118 दिवसाच्या आसपासच आपल्याकडे वाचलेले आहेत आता. तर या 120 दिवसामध्ये आज साधारणतः आपल्याकडे काय आहे, सामान्य अध्ययनाचा पेपर 1 आहे, ठीक आहे. आणि दुसरा आपल्याकडे सगळ्यात मोठी हर्डल जे विद्यार्थ्यांमध्ये असतो तो म्हणजे सीसॅटचा पेपर, जो पेपर दुसरा आपला असतो. आता या 2 पेपरला आपल्याला प्रॉपरली कॅटेगराईज करायचं आहे. कॅटेगराईज करताना विषय सगळ्यांना माहीत आहे, आपल्याला विषय काय आहे सगळ्यांना माहीत आहे. बुक लिस्ट पण जी आहे ती मी साधारणतः तुम्हाला सांगणार आहे आपल्या आजच्या याच्यामध्ये. जे नवीन विद्यार्थी आहे साधारणतः त्यांना पण कळेल की मला कोणकोणते पुस्तकं जे मी स्किप केलेले आहेत आतापर्यंत त्याच्यामधून काय मी रिव्हिजन करू शकतो का. व आता येणाऱ्या 120 दिवसामध्ये लक्षात घ्या की नवीन कुठलं जे तुम्ही आतापर्यंत वाचलेलं नाही आहे ते वाचत बसायची गरज नाही आहे आता तुम्हाला, आणि वाचून काही फायदाही होणार नाही आहे. जे वर्षभरात तुम्ही नियोजन केलं होतं, ज्या पद्धतीने वर्षभरात तुम्ही अभ्यास केला होता, त्याच गोष्टीच्या ज्या तुम्ही शॉर्ट नोट्स बनवल्या होत्या तुमच्या नोट्समध्ये कन्वर्ट केल्या होत्या त्यालाच तुम्हाला रिवाईज करायचा फक्त. तर विषयांची सगळ्यांना माहिती आहेच. सीसॅटमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्षभरात ज्या विद्यार्थ्यांनी आताही निग्लेक्ट केलेल्या सीसॅटला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये हा एक न्यूनगंड राहिलेला आहे जो ऑब्झर्व केला गेलेला आहे. तो म्हणजे काय की 33% आपल्याला काढायचे आहे. साधारणतः 66 मार्क्स आपल्याला काढायचे आहेत पास होण्यासाठी. म्हणजे साधारणतः 28-29 प्रश्न आपले बरोबर असले पाहिजे. तर ह्या छोट्याशा गोष्टीला आपण एवढ्या विद्यार्थ्यांनी निग्लेक्ट केलं की मागच्या वर्षीचे बरेचसे विद्यार्थी सीसॅट क्वालिफाईंग असतानाही नापास झालेले आहेत. कारण की आयोग बघा 33% क्रायटेरिया होते म्हणजे काय की त्याला थोडासा टफ तर करणारच आहे. आणि टफ करणं म्हणजे काय की आयोग काही ना काही त्या पॅसेजेसची जी लेवल आधी होती त्या पॅसेजेसच्या लेवलला थोडंसं काही ना काही थोडं त्याला टफ करेलच. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यायचं की 33% जरी असले ना तरी आपल्याला प्रॉपर तयारी करायची आहे. सीसॅटला आता येणाऱ्या आतापर्यंत निग्लेक्ट केलं असेल चालेल, पण आता येणाऱ्या 120 दिवसामध्ये बिलकुल निग्लेक्ट नाही करायचा. डेली सीसॅटला साधारणतः 1 ते 2 तास आपल्याला काढायचे म्हणजे काढायचे. 1 ते 2 तास सीसॅटसाठी तुम्हा सर्वांना काढायचे. आता 1 तास साधारणतः 3 ते 4 तासाचा तुमचा शेड्यूल झाल्यानंतर 1 तास परत घ्या. त्याच्यामध्ये तुमचे जे वीक एरियाज आहेत, जसं आता सीसॅटमध्ये मॅक्झिमम बघा की 80 प्रश्न जे येत असतील साधारणतः 50 प्रश्न तर फक्त तुमचे उतार्यावरच आहे. उतार्यावरच 50 प्रश्न आहेत. 10 जे उतारे येत आहेत त्याच्यामधले 8 उतारे जे आहेत ते तुमचे आहेत प्युअरली मराठी आणि इंग्लिशमध्ये, आणि 2 जे उतारे आहेत ते एक तर प्युअरली एक मराठीतला येईल आणि दुसरा जो आहे तो इंग्लिशमधला येईल. तर असे ते 10 आहेत ज्याच्यावर 50 प्रश्न येतात. हे तुमच्या हातातले मार्क्स आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी उतार्याचीही तयारी करून जरी गेले प्रॉपरली तरीही आपले उतार्याच्या भरोशावर पण मार्क्स प्रॉपरली येऊ शकतात, आपण क्वालिफाय होऊ शकतो. परंतु लक्षात घ्या, मी तुम्हा सर्वांना हे सजेस्ट करेल की फक्त उतार्याच्या भरोशावर जाऊ नका. आपले जे 3-4 घटक आहेत सीसॅटमधले त्याच्यामधले किमान 2 ते 3 घटक तरी चांगल्या प्रकारे करून जा. पहिला आहे जो म्हणजे उतारा. कारण की उतार्याचं एक असतं की बऱ्याचदा उतारे आपल्या टप्प्यातले येऊ शकतात, बऱ्याचदा आपल्या टप्प्यातला म्हणजे आपला जो विषय असतो
तो चांगल्या प्रकारे असतानाही त्याच्यामधला एखादा कठीण उतारा येतो ज्याच्यामध्ये उत्तरं काढणं फारच मुश्किल जातं. त्याच्यामुळे लक्षात घ्या की उतारा आपल्याला एक पॉझिटिव्ह टास्क आहे की 10 उतार्यामधले साधारणतः 6 ते 7 उतारे जरी आपण प्रॉपरली सॉल्व्ह केले, प्रत्येक उतार्यामधले आपले 5 पैकी 3 ते 4 प्रश्न जरी आपले बरोबर आले तरी आपण पॉझिटिव्ह स्टान्समध्ये चाललो आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींवर थोडंसं मायक्रो ॲनालिसिस आपलं करायचं आहे की जे प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल सीसॅटचे, त्याच्यामध्ये एक एक उतारा जर तुम्ही घेत असाल प्रॉपरली सॉल्व्ह करताना, तर आपले किती प्रश्न उतार्यामधले बरोबर येत आहे, कोणत्या उतार्यामधला कोणता अशा पद्धतीचा प्रश्न आहे जो साधारणतः मला येत नाही आहे. बऱ्याचदा जसं आता बऱ्याचदा आपल्याला उतारामधला एक सारांशाचा प्रश्न येतो की उतारा कुठल्या गोष्टीला दर्शवत आहे, तर बऱ्याचदा आपल्याला ते समराईज नाही करतायत, आपण समजून नाही घेत त्याला, तर त्याच्यामुळे तो बऱ्याचदा प्रश्न विद्यार्थ्यांचा सुटतो किंवा ते निग्लेक्ट करतो किंवा चुकीचा पण येतो. तर ते जे एरियाज आपले त्याचा थोडासा आपल्याला रिवाइज करायचा आहे. दुसरा आहे तो म्हणजे मॅथ आणि रिझनिंग असतो. मॅथ आणि रिझनिंगचा टॉपिक असतो साधारणतः. मॅथ आणि रिझनिंग साधारणतः जे प्रश्न आहेत ते साधारणतः बघा 20 प्रश्न आसपास येत आहेत, 20च्या वरच मागे पुढे होत आहे. आता एक्झॅक्ट आपण सांगू नाही शकत कारण की मागे पुढे प्रश्न होतात साधारणतः. त्याच्यानंतर बघा रिझनिंग, मॅथ, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किलवाले पण प्रश्न असतात आपल्याकडे, संवाद कौशल्यवाले प्रश्न असतात, डेटा इंटरप्रिटेशनवाले प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपरली एखादा चार्ट दिलेला असतो, चार्टवर आपल्याला प्रॉपरली प्रश्न दिलेले असतात साधारणतः, त्याच्या चार्टवर आपल्याला नफा तोटा वगैरे काढावा लागतो, शेकडेवारी काढावे लागते, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. आणि डिसिजन मेकिंगचे प्रश्न येतात ज्याला निगेटिव्ह मार्किंग जनरली नसते, जे 5 प्रश्न असतात आपले निगेटिव्ह मार्किंग त्याला नसतं साधारणतः. तर हे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स असतात जे आपल्याला साधारणतः दरवर्षी 5 प्रश्न दिले असतात. तर अशा पद्धतीचे हे 80 प्रश्न जे डिझाईन केलेले आहेत आयोगाद्वारे. तर यामधले आपल्याला साधारणतः जे आपल्या एरियाजमधले आहेत, आता हे नाही की आपल्या बाजूचा विद्यार्थी कम्युनिकेशन स्किल किंवा डेटा इंटरप्रिटेशन किंवा रिझनिंगचे प्रश्न सोडवत आहे मग मी पण अट्टहास करून ते सोडवेल, बिलकुल नाही. आपल्या एरियामधले जे आपण तयारी केलेल्या पद्धतीने जे आपण टाईप्सची तयारी केली त्या अनुषंगाने जे आपल्याला प्रश्न सुटतात त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे साधारणतः हे डिसिजन मेकिंगचे तर प्रश्न सोडायचेच नाही आहे. हे 5 प्रश्न आहेत जे तुम्हाला प्लस पॉईंटमध्येच मार्क्स देतात जनरली, निगेटिव्ह मार्किंग तर नाहीच आहे त्यांना. दुसरं म्हणजे मी सांगितलं जसं उतार्यांची आपल्याला तयारी करणं सुरू करायचं आहे. साधारणतः डेली तुम्हाला काय करायचं की 2 ते 3 उतारे डेली बेसिसवर सॉल्व्ह करून बघायच्यात आता येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे तुमच्या या 1-2 तासाच्या कालावधीमध्ये डेली 2 ते 3 उतारे रिवाईज करा, त्याला सॉल्व्ह करा, त्याचे उत्तरं बरोबर येत आहेत चुकीचे येत आहेत हे ॲनालाइज करा थोडंसं. साधारणतः 10 प्रश्न डेली बेसिसवर तुमचे मॅथ्सचे आणि रिझनिंगचे घ्या. 10 प्रश्न मॅथ्सचे घेतले, 10 प्रश्न रिझनिंगचे घेतले, टॉपिक वाईज काढा. कोणकोणते टॉपिक आहेत जे PYQजमध्ये आपल्याला दिसतात की रिपिटेटिव्ह आहे बा, या थोडंसं त्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. रिझनिंगचे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रिझनिंग सोपं जातं, तर रिझनिंगवर त्यांची कमांड असते, तर रिझनिंगचे प्रश्न आयोग कशा पद्धतीने टाकत आहे तर ते PYQद्वारे आपल्याला सगळ्यांना ॲनालिसिसद्वारे कळणारच आहे. ठीक आहे. आणि डेटा इंटरप्रिटेशनचे बऱ्याचदा जे प्रश्न येतात ते सोपी असतात, जास्त कठीण नसतात. त्याच्यामुळे सीसॅट असं गृहीत बिलकुल धरू नका की जास्तही सोपं आणि जास्तही अवघड आहे. एक मॉडरेट लेवलचा सीसॅटचा पेपर दरवर्षी येत असतो, त्याच्यामुळे 33% मार्क्स काढणे हे फार जास्त अवघड नाही आहे. प्रॉपरली जर तुम्ही 2-3 एरिया जरी करून गेले तरी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सीसॅटचा पेपर जो आहे तो क्वालिफाय करू शकता. आता दुसरा मुद्दा म्हणजे जो महत्त्वाचा जो मी ठेवलेला आहे तो म्हणजे विषयानुरूप सामान्य अध्ययनाची तयारी. आता हे सामान्य अध्ययनाची तयारी करताना आपले जे विषय आहेत त्याला प्रॉपरली डिवाईड करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता मी या गोष्टींवर लक्ष देणार नाही की बा कोणत्या विद्यार्थ्यांनी किती वाचलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की तुम्ही वर्षभरात काय काय वाचलेलं आहे, कोणत्या विषयाला किती महत्त्व दिलेलं आहे, कोणत्या विषयाला तुम्ही आतापर्यंत हातही नाही लावलेला आहे, हे सगळ्यांना तुम्हाला तुमची कहाणी माहीत आहे. परंतु आता येणाऱ्या 120 दिवसामध्ये लक्षात घ्या की ज्या घटकांवर प्रश्न येत आहेत जास्त किंवा ज्या घटकांवर आयोग जनरली फोकस करत आहे आणि जे घटक आतापर्यंत आपण वाचलेलेच नाही आहे, निग्लेक्ट केलेले आहेत, त्या नवीन विषयाला आता बिलकुल हात लावायचा नाही आहे किंवा त्या नवीन विषयाचं नवीन पुस्तक वाचत बसायचं नाही आहे. जे आपला स्ट्रॉंग पॉईंट होता त्या पॉईंटलाच आपल्याला रिवाईज करायचं येणाऱ्या काळामध्ये. जसं फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं पॉलिटी असतो म्हणजे राज्यशास्त्र चांगला असतो, तर राज्यशास्त्रासाठी आपल्या सर्वांना माहीत आहे राज्यशास्त्रासाठी तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करता किंवा लक्ष्मीकांत आहे ते रेफर करता. रेफरन्स सगळ्यांना माहीत आहे, रेफरन्स मी
इथे लिहित बसत नाही, तुम्हा सगळ्यांना एकदा रिवाइजच करून देतो. राज्यशास्त्राचे जनरली आपण कोळंबे सरांचं किंवा एम लक्ष्मीकांत तुम्ही सर्वांनी वाचलं असेल, त्याच्यामधून शॉर्ट नोट्स काढले असतील. PYQचं थोडंसं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला लक्षात येतं की कोणत्या कोणत्या एरियाजवर प्रश्न विचारले जाणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण यशोदीप IAS अकॅडमीद्वारे रिव्हिजन क्लासेस पण घेणार आहोत. त्याच्यामुळे आता तुम्हाला यशोदीप IAS अकॅडमीवर हे जे रिव्हिजन क्लासेस आहेत, प्रत्येक विषयानुरूप जे PYQs आलेले आहेत त्याचं पण आपण विश्लेषण बघणार आहोत. कशा पद्धतीने ते क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत आणि तुम्हाला किती डेप्थपर्यंत नॉलेज असणं गरजेचं आहे, या सगळ्यांचे छोटे व्हिडिओज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये यशोदीप IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे. तर राज्यशास्त्र जे ज्यांचं चांगलं झालेलं असेल त्यांनी त्याला प्रॉपरली रिवाईज करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भूगोल चांगला असतो, तो भूगोलमध्ये पण बघा की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. भूगोलामध्ये पण जसं प्राकृतिक भूगोल असेल ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे त्याला प्रॉपरली रिवाईज करा. मॅपिंगचे प्रश्न जे आहेत ते प्रॉपरली बघून घ्या. थोडासा फॅक्च्युअल नॉलेज त्याच्याबद्दलही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सौदी सरांचं तुम्ही पुस्तक वाचलं असेल, वेगवेगळे जे तुम्ही पुस्तक वाचतात रेफरन्सच्या अनुषंगाने ते. त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे, जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड असतो की अर्थशास्त्र आमचं प्रॉपरली नाही झालेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टर्म्स प्रॉपरली रिवाइजच नसतात अर्थशास्त्राच्या, आणि अर्थशास्त्रावर जनरली अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात की या गोष्टीचा परिणाम आर्थिक आपल्या विकासावर, आर्थिक वृद्धीवर कशा पद्धतीचा होतो. RBI मॉनिटरी पॉलिसी या वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न आयोग विचारत चाललेला आहे. तर त्या अनुषंगाने PYQचं जेव्हा आपण विश्लेषण बघू त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तर आपण बघणारच आहोत, पण अर्थशास्त्र जे आहे त्याला पण आपल्याला साधारणतः तुम्ही जे पुस्तक वाचत आहात, कोळंबे सरांचं असेल किंवा किरण देसले सरांचं असेल, ज्याच्यामधून तुम्ही आतापर्यंत वाचलं असेल, ज्याच्या नोट्स काढल्या असतील तुम्ही, त्याला रिवाईज करायचं प्रॉपरली. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे इतिहास. आता इतिहासामध्ये लगभग 50% विद्यार्थ्यांची ही अवगत असते की त्यांना जे आपलं प्राचीन भारत आहे आणि मध्ययुगीन भारत आहे हे आपण वर्षभर वाचलेच नसतं. आपण त्याला आतापर्यंत निग्लेक्ट करत आलेलं असतो. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे निग्लेक्ट केलेलं असेल, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 1-2 सोर्सेस आहेत जे मी इथे नमूद करतोय जे तुम्ही वाचू शकता. ते म्हणजे एक तर आहे लुसेंट पब्लिकेशनचं जे बुक आहे ज्याच्यामध्ये फॅक्ट्स प्रॉपरली दिलेले आहेत. लुसेंट पब्लिकेशनचं जे GKचं बुक येतं त्याच्यामधलं प्राचीन आणि मध्ययुगीन भारत थोडासा रिवाईज करू शकता. जे आधुनिक भारत आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांना माहीत आहे समाधान सरांचं जे आहे बुक आहे, महाजन सरांचं, ते बुक तुम्ही वाचू शकता. किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही जो सोर्स आतापर्यंत रेफर केला असेल त्याला तुम्ही रेफर करू शकता. समाज सुधारकांसाठी विपुल थोरमोठे सरांचं बुक येतं, ते पण तुम्ही रेफर करू शकता. एक प्रॉपरली त्याच्यामध्ये समाज सुधारक कव्हरअप केलेले आहे, त्याला तुम्ही प्रॉपरली रिवाईज करा. समाज सुधारकांबद्दल नेमक्या त्यांनी तयार केलेल्या संस्था ज्या असतील, कुठल्या संस्थेशी निगडीत असतील, कुठले सामाजिक दृष्टिकोनातून परिवर्तनात्मक त्यांच्याद्वारे केले गेलेले कार्य असतील, किंवा महत्त्वाच्या संस्थांद्वारे काही आउटपुट निघालं असेल तर त्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. तर ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. हे 4 सब्जेक्ट मी सुरुवातीला का बरं नमूद केले, कारण की हे 4 सब्जेक्ट खूप महत्त्वाचे. साधारणतः 60 प्रश्न जे आहेत, 50 ते 60 प्रश्न या 4 घटकांवरच आहेत. नंतर जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो जो आपण जनरली निग्लेक्ट करतो तो म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानाची प्रॉपरली रिवाईज करायचं आहे. यशोदीप IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण गेल्या 2-3 दिवसापासून सामान्य अध्ययनासाठी प्रॉपरली लेक्चरची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे तुमची आता पण सामान्य विज्ञानाबद्दल जर बऱ्याचशा संज्ञा असतील, डेफिनेशन्स असतील, त्याच्याबद्दलची आताही जर अडचण असेल तर त्याला तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर सामान्य अध्ययनाबद्दल भस्के सरांचं बुक आहे, तर वेगवेगळे बुक आहेत जे तुम्ही वापरले असतील आतापर्यंत, तर त्याची रेफरन्स तुम्हाला प्रॉपरली घ्यायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो म्हणजे चालू घडामोडी. हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी. आता चालू घडामोडी साधारणतः बघा, जे जुने विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की आयोग साधारणतः 14 ते 16 महिन्याचं आपल्याला करंट अफेअर्स विचारतं. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं की साधारणतः 2023 पासूनचं पूर्ण करंट अफेअर्स आपला प्रॉपरली असलं पाहिजे. साधारणतः जानेवारीपासूनचं जे करंट अफेअर्स आहेत ते प्रॉपरली तुम्हाला करायचं 2023 पासून. आणि आता 2024चं मग कोणतं करंट अफेअर्स करायचं, तर साधारणतः पहिल्या 3 महिन्याचं, जानेवारी, फरवरी आणि मार्च
या 3 महिन्याचं प्रॉपरली तुम्हाला, कारण की 28 एप्रिलला तुमची एक्झाम होणार आहे, साधारणतः मार्चपर्यंत तुमचा प्रॉपरली पेपर जो आहे तो सेट होऊन जातो. त्याच्यामुळे मार्च नंतरचं काहीच आपल्याला पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने वाचायचं नाही आहे. साधारणतः फेब्रुवारी एंडपर्यंत मार्चच्या पहिल्या 15 दिवसांचं करंट अफेअर्स जरी आपण प्रॉपरली केलं तर हे 14 ते 16 महिन्याचं जे करंट अफेअर्स आहेत ते साधारणतः तुम्हाला प्रॉपरली करायचं. येणाऱ्या काळामध्ये आपण यशोदीपच्या IAS अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपण करंट अफेअर्सचे पण रिव्हिजन क्लासेस घेणार आहोत, त्याच्यामुळे त्याला पण तुम्ही जुळू शकता. प्रॉपरली टाईम आपण संध्याकाळी ठेवून त्याची रिव्हिजन क्लासेस पण आपल्या सर्वांसाठी आपण घेऊया. आयोगाचे जे प्रश्न आलेले आहेत MCQच्या द्वारे PYQs त्याचं पण आपण विश्लेषण त्याद्वारे घेऊया. आणि रिव्हिजनचे जे टॉपिक्स आहेत जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की आता आपल्याकडे वेळ नाही आहे. 120 दिवसामध्ये आपण एक टॉपिक 14 ते 16 महिन्याचा कव्हरअप नाही करू शकत, पण आयोगाच्या PYQsच्या अनुषंगाने विश्लेषण केल्यानंतर कोणकोणते असे टॉपिक आहेत ज्याच्यावर आपल्याला आता रिव्हिजन करणं गरजेचं आहे, त्याद्वारे आपण त्या व्हिडिओजच्याद्वारे रिव्हिजन करणार आहोत. हे आहे. त्याच्यानंतर एक विषय आहे तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाच्या बेसिक संज्ञा ज्या आहेत त्या आतापासून रिवाईज करायला सुरुवात करा. तुषार घोरपडे सरांचं बुक आहे चांगलं, ते तुम्ही रेफर करू शकता, किंवा सामान्य कुठलेही जे बुक तुम्ही वाचलं असेल त्याच्यामधून ज्या सामान्य संज्ञा आणि त्या निगडीत जे काही नोट्स काढले असतील त्याला रिवाईज करा. कारण की पर्यावरणासाठी ज्या सामान्य संज्ञा आहेत म्हणजे ज्या डेफिनेशन्स आहेत त्या प्रॉपरली असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे करंट अफेअर्सद्वारे जो आपण जे सिरीज चालू त्याच्यामध्ये ज्या आपल्याला स्पेसीज विचारल्या जातात जनरली प्राण्यांच्या वनस्पतींच्या, त्या स्पेसीज IUCNच्या डेटा लिस्टमधल्या ज्या स्पेसीज आहेत त्या आता वर्षभरात मागच्या 1-1.5 वर्षामध्ये चर्चेत राहिलेले जे पक्षी प्राणी यांच्या ज्या स्पेसीज आहेत, महत्त्वाच्या संमेलनं झाले, जसं आता COP28 झालेली आहे तर त्याच्यामधले आउटपुट काय निघाले, COP27चं आउटपुट काय होतं है ना. तर हे जे महत्त्वाचे कन्व्हेन्शन्स आहेत, महत्त्वाचे करार आहेत, याच्याबद्दलही आपण त्या रिव्हिजन क्लासेसमध्ये रिव्हिजन करणार आहोत विषयानुरूप. तर हे सगळे जे विषय आहेत या रेफरन्सेस याची काढलेल्या तुम्ही नोट्स या सगळ्यांना 120 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली डिवाईड करायचं आहे. आता बघा बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल की बऱ्याचशा जणांनी ते विश्लेषणात्मक दिलेलं आहे. माझा असा मुद्दा राहील की आता वेळेवर तुम्ही तुमच्यानुसार नियोजन फार करणं गरजेचं आहे, कारण की वर्षभरात जे तुम्ही वाचलेले आहेत ते तुम्हालाच माहिती आहे की तुम्ही काय वाचलेलं आहे. त्याच्यामुळे आता माझ्याकडे माझा प्लस पॉईंट काय आहे ज्याचा मला कमी वेळ देऊन मी रिवाईज करू शकतो, आणि असा कोणता घटक आहे ज्याचा मला आत्ता मी फार कमी वाचलेला नाही तो घटक मला करणं फार गरजेचं आहे. जसं सामान्य विज्ञान असेल, पर्यावरण असेल किंवा अर्थशास्त्र असेल, हे जे टॉपिक आहेत याला प्रॉपरली वेळ द्या आता, आणि आपल्या डेली शेड्यूलला पण प्रॉपरली डिवाईड करा. डेली शेड्यूलला पण काय करा, प्रॉपरली डिवाईड करा. जेव्हा आपण विषयानुरूप विश्लेषण घेऊ त्याच्यामध्ये पण आपण परत त्या एकेका गोष्टींवर डिस्कस करणारच आहोत की आता तुमच्याकडे किती वेळ आहे, त्या गोष्टीला आता तुम्ही PYQs मधले पण कोणकोणते टॉपिक आहेत त्याला किती वेळ द्यायचा आहे, तर ते यशोदीप IAS अकॅडमीचे जे प्रॉपरली एक्सपर्ट्स आहेत वेगवेगळ्या विषयांतले ते तुम्हाला त्या दौरान रिव्हिजनच्या दौरान सांगतीलच की तुम्हाला आता किती वेळ आहे आणि आता या टॉपिकवर किती वेळ द्यायचा तुम्हाला. तर त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ते प्रॉपरली अशा पद्धतीचं 120 दिवसांचं तुम्हाला एक नियोजन करायचं आहे आणि हे लिहून ठेवायचं आहे. बऱ्याचदा काय आहे की आता मी हे तुम्हाला सांगितलं, एक्सप्लेन करून सांगितलं, हे फक्त आत्ता एवढ्यापुरतं लक्षात नका घेऊ. याला तुमच्या अनुषंगाने एका पेपरवर लिहा की माझ्याकडे जे 120 दिवस आहेत त्याच्यामधले 10 दिवस मला या गोष्टीला द्यायचे आहेत, 10 दिवस या विषयाला द्यायचे आहेत, त्याच्यामधले मला PYQsला एवढे दिवस द्यायचे आहेत. ह्या पद्धतीने हे करायचं आहे. तर हे एक नियोजन तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता या व्यतिरिक्त लक्षात घ्या की यशोदीप IAS अकॅडमीद्वारे आपण येणाऱ्या काळामध्ये काही रिव्हिजन बॅचेस तर आहेतच. बघा रिव्हिजन बॅचेस जे आहेत रिव्हिजन बॅचेस आपण घेणारच आहोत. जसं प्रत्येक सामान्य अध्ययनाच्या विषयानुरूप, जसं आता मी म्हटलं की प्रत्येक विषयानुसार आपली इथली जी एक्सपर्ट टीम आहे ती तुमच्यासोबत स्पेसिफिक टाईम पिरियडला येऊन कम्युनिकेट करेल, त्यावेळेला तुमच्यासोबत ते डिस्कस पण करेल. CSATचे पण आपण जे काही प्रश्न असतील आयोगाचे PYQs इम्पॉर्टंट एरियाज त्यांचे पण डिस्कशन आपण घेणार आहोत. तर रिव्हिजनसाठी आपल्याला प्रॉपरली वेळ द्यायचा आहे, तो एक हे आहे. तर एक रिव्हिजन बॅच आपण चालवणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये आता जसं आपण NCERTची बॅच आहे ती एक बॅच लॉन्च करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. दुसरं म्हणजे आपण
स्टेट बोर्ड जे आहे, स्टेट बोर्डच्या पॅटर्नवर, यांनी स्टेट बोर्डचं जे आपलं सगळं काही जे आपल्याला MPSC राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईन परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर स्टेट बोर्डसाठी अक्षय कोटजावळे सरांचा एक चांगला कोर्स आपण लॉन्च केलेला आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. त्याचं काही रिव्हिजन लेक्चर्स किंवा काही साधारणतः लेक्चर्स अवेलेबल आहेत यशोदीप IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. त्यांचा एक प्रॉपरली कोर्स आहे जो तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आताही स्टेट बोर्डचं रिव्हिजन करायला वेळ नाही आहे, तर ती एक बॅच तुम्ही जॉईन करू शकता. क्विक रिव्हिजन तुमची होईल साधारणतः त्याच्यामध्ये. स्टेट बोर्डची आहे NCERTचा कोर्स आपण येणाऱ्या काळामध्ये राबवणार आहोत, जो 2025च्या अनुषंगाने पण महत्त्वाचा ठरणार आहे. जे 2025ची राज्यसेवा देतील मराठीमधून किंवा इंग्लिशमधून, त्यांच्यासाठी पण असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण राज्यसेवेसाठी पण आणि UPSCसाठी पण प्रॉपरली एक बॅच लॉन्च करणार आहोत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. राज्यसेवा जी 2025ची बॅच असेल ती नवीन पॅटर्ननुसार असेल. आत्ता या गोष्टी ह्या ज्या आहेत हे एक मी रेफरन्स म्हणून सांगितलं तुम्हाला, परंतु येणाऱ्या काळामध्ये आता तुम्हाला जे आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत ते म्हणजे रिव्हिजन. प्रत्येक विषयानुरूप प्रॉपरली PYQचं विश्लेषण आणि रिव्हिजनाचे टॉपिक, या गोष्टींवर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो आय होप की आजच्या माझ्या या संवादामध्ये तुम्हाला आयोगाचे नोटिफिकेशन, त्याच्यानंतर 120 दिवसांमध्ये जे विषय आहेत ज्यांचे तुम्ही रेफरन्स वाचतात, ज्यांचे तुम्ही नोट्स काढलेले आहेत, त्याला तुम्हाला प्रॉपरली एक तरीकेचे नियोजन करायचं आहे. दुसरं म्हणजे CSATला तुम्हाला सांगितलं मी 1 ते 2 तासाचा डेली टाईम पिरियड द्यायचा. CSATला बिलकुल निग्लेक्ट करायचं नाही आता, त्याची रिव्हिजन तुम्हाला डेली करायची आहे. आपल्या स्ट्रॉंग एरियाजवर फोकस करायचा आहे. उतारे असतील, रिझनिंग असेल किंवा मॅथ असेल. क्लिअर आहे. आणि आपण रिव्हिजन बॅचेस घेऊ, त्याच्यामध्ये पण बरेचसे MCQs एक्सपर्ट टीम जे आहे ते तुम्हाला इथे पण सॉल्व करायला देईल. तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे उत्तर रिव्हिजन करू शकता साधारणतः. आणि जे काही लेक्चर्स आम्ही घेऊ त्याची PDF फाईल जी असेल ते पण तुम्हाला यशोदीप IAS अकॅडमीच्याच टेलिग्राम चॅनलवर पण प्रोव्हाइड केला जाईल. सोबतच त्या क्लासची लिंक पण तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही परत त्याला बघू पण शकता, रिवाईज करू शकता. PDFला तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते PDF डाउनलोड करून रिव्हिजनसाठी पण वापरू शकता. सो आय होप की आजचं जे संवाद माझा आणि तुमचा होता त्याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन आणि हे नियोजन कळालं असेल. येणाऱ्या काळामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत, प्रॉपरली रिव्हिजन आपण घेणार आहोत वेगवेगळ्या विषयांचे. तर आज मी तुमचा हा जो वेळ घेतला, आय होप की या लेक्चरला बघितल्यानंतर तुम्ही आजच तुमचं नियोजन प्रॉपरली कराल आणि 120 दिवसांचा आपला आराखडा तयार कराल. पुढे आपण भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत चांगल्यातला चांगला प्रकारे अभ्यास करा. बिलकुल निराश नका होऊ की जागा कमी आलेल्या आहेत, या गोष्टींवर फोकसच करायचा नाही आहे. आपल्या स्ट्रेंथवर फोकस करायचा आहे, आपल्या रिव्हिजनवर फोकस करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रॉपरली एक्झामचं प्रिपरेशन करायची आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.